मध म्हणजे आरोग्यदायी, साखर म्हणजे वाईट. हे खरं आहे का? डायबिटीजमध्ये मध चालतो का? आणि वजन कमी करण्यासाठी मध खरंच उपयुक्त आहे का? आज या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पण शेवटचं उत्तर अनेकांना धक्का देणारं असू शकतं. जर रोजच्या जीवनामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर राधा. तुम्ही पाहत आहात हेल्थ टॉक्स विथ डॉक्टर राधा. या चॅनलवर आपण आरोग्यविषयक माहिती अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतो. जर अशी आरोग्यविषयक माहिती तुम्हाला आवडत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. मध हे मधमाशा फुलांच्या नेक्टरपासून तयार करतात. मधामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि इतर काही घटक असतात. त्याचबरोबर त्यामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि एन्झाईम्स देखील असतात. हे ऐकून अनेकांना वाटतं की मध हे खूप पौष्टिक आहे आणि कितीही खाल्लं तरी चालेल. पण इथेच सगळ्यात मोठा गैरसमज होतो. आता साखर म्हणजे काय? आपण घरात वापरत असलेली पांढरी साखर म्हणजे सुक्रोज, ती ऊस किंवा बिटापासून बनवली जाते. साखरेमध्ये मुख्यतः फ्री कॅलरीज असतात, म्हणजे ऊर्जा मिळते, पण काही जीवनसत्व किंवा पौष्टिक घटक जवळजवळ नसतात. मधामध्ये काही घटक अधिक असले तरी त्याचे प्रमाण फार कमी आहे. मध आणि साखरेमध्ये नैसर्गिक आणि प्रक्रियायुक्त हा फरक असला तरी दोन्हींचाही परिणाम शरीरामध्ये साखर आणि कॅलरीज वाढवणं हाच आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कॅलरीजची तुलना. 1 चमचा साखरेमध्ये साधारण 16 कॅलरीज असतात आणि 1 चमचा मधामध्ये साधारण 20 ते 22 कॅलरीज असतात. म्हणजे मधामध्ये तुलनेने जास्त कॅलरीज असू शकतात. त्यामुळे कितीही मध खाल्लं तरी वजन वाढणार नाही हा समज चुकीचा आहे. WHOच्या मार्गदर्शक तत्वानुसार फ्री शुगर्स म्हणजेच साखर, मध, सिरप, इतर गोड पदार्थ यांचं प्रमाण कमी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. WHO सुचवते की एकूण ऊर्जेपैकी फ्री शुगर्सचे प्रमाण 10% कमी किंवा शक्य असल्यास 5% कमी असावे. काही सायंटिफिक स्टडीजनुसार मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी दिसून आला आहे, पण त्यामध्ये फार मोठा फरक नाही. त्यामुळे मध साखरेपेक्षा काही जादुईरित्या वेगळं आहे असं नाही. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, डायबिटीजमध्ये मध खाल्लं तर चालतं का? हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. डायबिटीजमध्ये मध खाल्ल्याने रक्तातली साखर वाढू शकते. मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने साखरेपेक्षा कमी असला तरीही डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये मध खाणं सुरक्षित आहे असं नाही. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या स्टँडर्ड्स ऑफ केअरनुसार मध हे कार्बोहायड्रेट्सच आहे आणि रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे जर आहारामध्ये मध वापरायचं असेल तर ते प्रमाणातच वापरायला लागते. कारण ग्लायसेमिक इंडेक्ससोबतच ग्लायसेमिक लोड आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही जेवणामध्ये साखरेऐवजी 2 ते 3 चमचे मध खात असाल तर रक्तातली साखर वाढू शकते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी नॅचरल आहे म्हणजे सुरक्षित आहे असा समज ठेवू नये. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, वजन कमी करण्यासाठी मध उपयोगी आहे का? आता इथे आपल्याला 2 विरुद्ध गोष्टी पाहायला मिळतात. आधुनिक विज्ञानानुसार उत्तर वेगळं आहे आणि आयुर्वेदिक विज्ञान काही वेगळं सांगते. आधुनिक विज्ञानानुसार मधामध्ये प्रामुख्याने साखरच असते. ते कॅलरीज मुक्त नाहीये आणि जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढू शकते आणि रक्तातील साखर देखील वाढू शकते. पण आयुर्वेद फक्त मधामध्ये किती कॅलरीज आहेत या दृष्टिकोनातून पाहत नाही, तर आयुर्वेदामध्ये मधाचे गुण काय आहेत, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, त्याची योग्य मात्रा, योग्य वेळ आणि कोणत्या व्यक्तीला द्यावे या सगळ्याला महत्त्व दिले गेले आहे. योग्य प्रमाणात आणि कोमट पाण्यासोबत घेतलेलं मध म्हणजेच मधुदक आयुर्वेदानुसार कफ आणि मेद कमी करण्यास सहाय्यक मानलं जातं. मधुदकचा उल्लेख वजन कमी करण्याचे उपाय या व्हिडिओमध्ये मी याआधीही केला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर आयुर्वेदामध्ये मधुदकचा उल्लेख केला असला तरी असं नाही की मधामध्ये कॅलरीज नाहीत आणि ते कितीही प्रमाणात घेतला तरी चालेल. जर मध अतिप्रमाणात खाल्ला तर त्यामुळे देखील कॅलरीज वाढू शकतात. म्हणून आयुर्वेदामधील मधुदक हे संपूर्ण जीवनशैलीचा एक भाग आहे. योग्य आहार, व्यायाम आणि प्रमाणबद्ध सेवन यासोबतच मधुदकचं सेवन आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलं आहे. तो वजन कमी करण्याचा कोणताही जादुई उपाय नाही. तर निष्कर्ष असा आहे की आधुनिक विज्ञान सांगते की मधामध्ये कॅलरीज आणि साखर असते.
तर आयुर्वेद सांगतो, योग्य व्यक्तीमध्ये योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने मध वापरल्यास त्याच्या विशिष्ट गुणधर्मांचा उपयोग पडू शकतो. वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे ते संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, एकूणच कॅलरीज कमी घेणं. मध हा कोणताही जादुई उपाय नाही. मग मधाचे काही फायदे आहेत का? हो, नक्कीच. पण हे फायदे समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मध हे कोणते औषध नाही किंवा साखरेचा फ्री पासही नाही. तरीही काही परिस्थितींमध्ये मध उपयुक्त ठरू शकतो. मधाचा पहिला फायदा अनेकांना माहिती असेल आणि अनेकांनी करून देखील पाहिला असेल. घसा खवखवणे किंवा सौम्य खोकला यामध्ये मधाचा वापर केला जातो. काही अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे की 1 वर्षापेक्षा मोठी मुलं किंवा प्रौढांमध्ये रात्रीचा खोकला कमी होऊ शकतो. मध घशामध्ये एक प्रकारचे कोटिंग इफेक्ट देते, त्यामुळे थ्रोट इरिटेशन कमी होतं. काही घरगुती उपायांमध्ये मधामध्ये चिमूटभर हळद मिसळून घेतल्यास सौम्य खोकल्यामध्ये फरक जाणवू शकतो. पण हा उपयोग सौम्य खोकल्यापुरताच मर्यादित ठेवावा. दुसरा फायदा म्हणजे मधामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, फेनॉलिक कंपाऊंड्स असे काही अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. पण लक्षात ठेवा, हे अँटीऑक्सिडंट्स खूप कमी प्रमाणामध्ये मधामध्ये असतात. मध हे अँटीऑक्सिडंट्सचं मुख्य सोर्स नाही. फळं, भाज्या, कडधान्य, सुकामेवा किंवा संपूर्ण धान्य यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. पुढचा फायदा आहे नैसर्गिक गोडवा. काही लोकांना मधाची चव साखरेपेक्षा जास्त समाधानकारक वाटते. त्यामुळे चहा, ओट्स, दही किंवा काही घरगुती पदार्थांमध्ये मधाचा वापर केल्यास त्या पदार्थांची चव वाढवू शकते. पुढचा फायदा आहे मधामध्ये नॅचरल शुगर असल्यामुळे ते त्वरित ऊर्जा देऊ शकतं. त्यामुळे व्यायामानंतर किंवा थोडा थकवा जाणवल्यानंतर थोड्या प्रमाणात मध खाल्ले तर ते ऊर्जा देऊ शकतं. जर एखादी व्यक्ती गोड खाणारच असेल तर प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, सिरप, कँडी यापेक्षा मध हा तुलनेने एक चांगला पर्याय आहे. पण चांगला पर्याय आहे म्हणून कितीही खाल्ला तरी चालेल असं नाही. पण फायदे असूनही मध प्रमाणातच का खाणं आवश्यक आहे? कारण मधाचे फायदे हे विशिष्ट परिस्थितीमध्ये आणि मर्यादित प्रमाणातच आहेत. जर तुम्ही रोज 4-5 चमचे मध खात असाल तर त्याचा फायदा कमी आणि कॅलरीजचा भारच जास्त होऊ शकतो. त्यामुळे मधाचे अतिसेवन न करता जीवनशैलीचा भाग म्हणून प्रमाणातच वापरावे. थोडक्यात सांगायचे झाले तर मधाचे फायदे आहेत, पण ते प्रमाण, परिस्थिती आणि वापरण्याची पद्धत यावर अवलंबून आहेत. मध कोणी टाळावं? 1 वर्षाखालील मुलांना मध देऊ नये. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. जे लोकं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी नॅचरल म्हणून जास्त मध खाऊ नये. ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखर वारंवार वाढते त्यांनी मधाला देखील साखरेइतकंच गांभीर्याने घ्यावं. थोडक्यात मध नैसर्गिक असला तरी मर्यादाविना सुरक्षित नाही. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? मध हे नैसर्गिक आहे. त्यामध्ये काही उपयुक्त घटक असतात, पण त्याचबरोबर त्यामध्ये कॅलरीज आणि साखर देखील असते. ADA नुसार मध हे कार्बोहायड्रेट्सच आहे. त्यामुळे डायबिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये परिणाम लक्षात घ्यावे. वजन कमी करण्यासाठी मध हा कोणताही जादुई उपाय नाहीये आणि तरीही मध योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरल्यास काही परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरू शकतो. म्हणून प्रश्न मध की साखर असा नाही, तर प्रमाण किती हा आहे. कोणतीही गोड गोष्ट नैसर्गिक असो वा प्रक्रिया केलेली, पण प्रमाणातच घ्यावी. आता मला सांगा, तुम्ही चहामध्ये साखर वापरता की मध, की अजिबातच गोड खात नाही? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.